आपण डायरेक्ट होम टेस्ट विषयी जाणून घेणार आहोत. त्याचं थेरॉटिकल पार्ट आणि प्रॅक्टिकल पार्ट आपण दोन्ही घेणार आहोत. तर जाऊया आपण डायरेक्ट होम टेस्टकडे. तर डायरेक्ट होम टेस्ट कशासाठी करण्यात येते? एखाद्या पेशंटच्या शरीरात आरबीसीजवर आयजीजी अँटीबॉडीज किंवा कॉम्प्लिमेंट प्रोटीन प्रेझेंट आहे का, त्याच्यामुळे शरीरात इम्युनिसिस होत आहे का हे जाणून घेण्याकरता डायरेक्ट होम टेस्ट करण्यात येते. तर आता डायरेक्ट होम टेस्ट साठी आपल्याला काय करायला लागतं? पेशंट ईडीटी सॅम्पल. डायरेक्ट होम टेस्ट साठी आपल्याला पेशंटचं ईडीटी सॅम्पल लागतं. आणि दुसरं म्हणजे महत्त्वाचं होम सिरम. होम सिरमलाच अँटी ह्युमन ग्लोबुलिन हे सुद्धा म्हणतात, AHG अँटी ह्युमन ग्लोबुलिन म्हणतात. तर आपण आता ही टेस्ट कशी करतात ते जाणून घेऊया. पेशंटचं जे ईडीटी सॅम्पल आहे ते एका ट्यूबमध्ये घ्यायचं. या ट्यूबमध्ये आपण पेशंटचं ईडीटी सॅम्पल घ्यायचं. किती घ्यायचं? 100 मायक्रोलिटर. 100 मायक्रोलिटर तुम्ही या पेशंटचं इथे ईडीटी सॅम्पल घेतलेला आहे. तर हे जे सॅम्पल घेतलेलं आहे याला आपल्याला 3 टाइम्स सलाईन वॉश करायचं आहे. तर याला करायचं आहे 3 टाइम्स सलाईन वॉश करायचं आहे. सलाईन वॉश कर द्यायचं आहे. सलाईन वॉश कसं देतं हे तुम्हाला माहीतच आहे. इथपर्यंत सलाईन भरायचं या ट्यूबमध्ये. 1 मिनिट सेंट्रीफ्यूज करायचं. जेव्हा ते सुपरनेटन वरती आलेलं ते फेकून द्यायचं. असं 3 टाइम्स करायचं. हे जे 3 टाइम्स सलाईन वॉश केलेलं जे सोल्युशन आहे, सलाईन वॉश का करतात? तर हे जे ईडीटी सॅम्पल आहे याच्यामध्ये असतो प्लाझ्मा. ईडीटी मध्ये असतो प्लाझ्मा, प्लेन मध्ये असतं सिरम. तर ईडीटी सॅम्पल मध्ये जो प्लाझ्मा असतो त्यामध्ये अँटीबॉडीज असतात. त्या अँटीबॉडीज आपल्याला काढून टाकायच्या. आपल्याला फक्त आरबीसीज पाहिजे. त्याकरता हे 3 टाइम आपल्याला सलाईन वॉश द्यावं लागतं. आता हे जे 3 टाइम सलाईन वॉश दिलेलं सॅम्पल आहे याला आपल्याला 10% सोल्युशन बनवायचं आहे. काय बनवायचं आहे याला आपल्याला? 10% सोल्युशन. याचं आपल्याला 10% सोल्युशन बनवायचं. कसं बनवायचं 10% सोल्युशन? 100 मायक्रोलिटर हे जे आहे आता हे केलेलं 100 मायक्रोलिटरच आहे. 100 मायक्रोलिटर सॅम्पल प्लस 900 मायक्रोलिटर नॉर्मल सलाईन. 900 मायक्रोलिटर यामध्ये आपल्याला काय टाकायचं? नॉर्मल सलाईन. हे काय बनेल मग? 10% सोल्युशन. आता हे जे नॉर्मल सलाईन टाकल्यानंतर जर 10% सोल्युशन आहे ते आपल्याला 2 ट्यूबमध्ये घ्यायचं आहे. आपल्याला 2 ट्यूब परत घ्यायचं आहे. हे 2 ट्यूब घेतलेले आहे. एका ट्यूबला आपण नाव देऊ T आणि एकाला देऊ आपण C. T म्हणजे टेस्ट आणि C म्हणजे कंट्रोल. आता हे जे T आहे, T टेस्ट, C कंट्रोल. C कंट्रोल का बरं लागतं? आपल्याला कम्पेअर करायसाठी. कंट्रोल कशासाठी घेतो आपण? फक्त कम्पेअर करायसाठी, बाकी दुसरं काही नाही. यामध्ये आपल्याला काय टाकायचं आहे? तर 100 मायक्रोलिटर 10% सोल्युशन. 100 मायक्रोलिटर 10% सोल्युशन प्लस 100 मायक्रोलिटर AHG सोल्युशन. ठीक आहे. याच्यामध्ये 100 मायक्रोलिटर 10% सोल्युशन आणि 100 मायक्रोलिटर AHG यामध्ये आपल्याला टाकायचं आहे. यामध्ये काय टाकायचं आहे? यामध्ये आपल्याला टाकायचं आहे 100 मायक्रोलिटर 10% सोल्युशन जे आपण बनवलेलं आहे पेशंटचं सॅम्पलचं ते प्लस 100 मायक्रोलिटर नॉर्मल सलाईन. याला नॉर्मल सलाईन यामध्ये टाकायचं आहे. तर याच्यापुढे पण नॉर्मल सलाईन टाकल्यावर सेमच सॅम्पल राहणार आहे. हो, आपल्याला तेच बघायचं आहे. इथे काय दिसणार तुम्हाला कम्पेअर करायला? आरबीसी सेपरेट ते याच्याशी आपल्याला हे कम्पेअर करायचं. आता हे दोन्ही ट्यूब जे आपण सोल्युशन टाकलेलं आहे याला आपण सेंट्रीफ्यूज करणार. या दोघांनाही आपल्याला सेंट्रीफ्यूज करायचं. याला सेंट्रीफ्यूज करू आपण. किती वेळा करू? 1 मिनिट सेंट्रीफ्यूज करू आपण. सेंट्रीफ्यूज 1 मिनिट करता याला आपल्याला सेंट्रीफ्यूज करायचं. आता हे सेंट्रीफ्यूज झाल्यानंतर जर तुम्हाला त्या ट्यूबमध्ये इथे क्लम्प दिसत असणार, इथे क्लम्प दिसत आहे आणि इथे तुम्हाला युनिफॉर्म दिसून राहिलं तुमचं सोल्युशन, तर ही टेस्ट काय आहे तुमची? पॉझिटिव्ह. ही काय झाली तुमची टेस्ट? पॉझिटिव्ह. ही टेस्ट तुमची
पॉझिटिव्ह ही टेस्ट, कारण की यामध्ये क्लम फॉर्म झाला. क्लम का फॉर्म झाला? कारण की जे पेशंटचं सॅम्पल घेतलं होतं त्यावर IgG अँटीबॉडीज किंवा कॉम्प्लिमेंट प्रोटीन प्रेझेंट आहे. जर ते त्यामध्ये प्रेझेंट आहे आणि जर तुम्ही त्यामध्ये अँटी ह्युमन ग्लोब्युलिन हे टाकत आहे, हे त्यासोबत बाइंड होऊन तुम्हाला क्लम फॉर्म झालेले त्या ट्यूबमध्ये दिसेल. इथे क्लम फॉर्म होतात जेव्हा AG सोबत याची रिॲक्शन होते IgG अँटीबॉडीज आणि कॉम्प्लिमेंट प्रोटीनची, तर तिथे क्लम फॉर्म होतात. हे क्लम फॉर्म झालं म्हणजे ही टेस्ट पॉझिटिव्ह आहे, म्हणजेच डायरेक्ट खून टेस्ट ही पॉझिटिव्ह आहे. आता आपल्याला हे बघायचं डायरेक्ट खून टेस्ट कुठल्या कुठल्या डिसीजसाठी करण्यात येते आणि ती कुठल्या डिसीजमध्ये पॉझिटिव्ह दाखवते. तर पहिला डिसीज आहे ऑटो इम्युन हिमोलिटिक ॲनिमिया. ऑटो इम्युन हिमोलिटिक ॲनिमियामध्ये तुम्हाला डायरेक्ट खून टेस्ट पॉझिटिव्ह मिळेल. दुसरं डिसीज आहे हिमोलिटिक डिसीज ऑफ न्यूबॉर्न. हिमोलिटिक डिसीज ऑफ न्यूबॉर्न, आईचं ब्लड जर निगेटिव्ह असेल, RH निगेटिव्ह असेल आणि बेबी जे झालेलं आहे त्याचं ब्लड जर पॉझिटिव्ह असेल, RH पॉझिटिव्ह, तर त्यामध्ये हिमोलिटिक डिसीज आपल्याला HDL हे दिसू शकतं, बेबीला HDL होऊ शकतं. त्याकरता ही डायरेक्ट खून टेस्ट करण्यात येते. तिसरं म्हणजे ड्रग इंड्यूस हिमोलिसिस. कुठलंही कधी कधी काही ड्रग्ज असे असतात ज्यामुळे आपल्या शरीरात हिमोलिसिस घडून येते. जर आपल्या शरीरात हिमोलिसिस होत आहे का, ड्रग्जमुळे होत आहे का, तर हे जाणून घेण्यासाठी सुद्धा डायरेक्ट खून टेस्ट करण्यात येते. चौथं म्हणजे ट्रान्सफ्युजन रिॲक्शन. आता ट्रान्सफ्युजन रिॲक्शनमध्ये सुद्धा डायरेक्ट खून टेस्ट करण्यात येते. जर एखाद्या पेशंटला ब्लड लागलेलं आहे आणि तिला कुठली रिॲक्शन आलेली आहे, तर रिॲक्शन ती चुकीच्या ब्लड लागल्यामुळे तर नाही आलेली आहे, हे जाणून घेण्याकरता सुद्धा डायरेक्ट खून टेस्ट करण्यात येते. तर आता आपल्या पूर्ण टेस्ट डायरेक्ट खून टेस्ट तुम्हाला समजलीच असणार. आता आपण त्याबद्दल प्रॅक्टिकल. आता आपण डायरेक्ट खून टेस्टचं प्रॅक्टिकल करूया. डायरेक्ट खून टेस्टचं प्रॅक्टिकल करता आपल्याला पेशंटचं सॅम्पल लागतं, EDTA सॅम्पल लागतं आणि 2 ट्यूब लागतात. तसंच सलाईन लागते, पिपेट, टिप्स आणि मेन म्हणजे आपल्याला लागतं खून सिरा, जे डायरेक्ट खून टेस्टसाठी यूज होतं. तर आता आपण सुरुवात करूया. आधी आपण एका ट्यूबमध्ये हे जे पेशंटचं सॅम्पल आहे त्याचे सेल घ्यायचे. याचं सॅम्पल घेऊन घ्यायचं. घेतलं सॅम्पल, हे यामध्ये आपण सॅम्पल घेतलेलं. आता या सॅम्पलमध्ये आपण सलाईन टाकायचं आणि याचं 3 टाईम वॉशिंग करायचं आहे. सलाईननी आपल्याला 3 टाईम वॉश करायचं, सेंट्रीफ्यूज करायचं आणि त्याला 3 टाईम वॉश करायचं. तर आता आपण हे सेंट्रीफ्यूजमध्ये वॉश करायला ठेवूया. आता हे जे सेल आहे हे इथे सलाईन वॉश झालेले आहे. आता हे सलाईन वॉश झालेले याचा आपण 10% सोल्युशन बनवायचं, 10% सस्पेन्शन बनवायचं. 3 टाईम वॉश केल्यानंतर याचा 10% सस्पेन्शन बनवायचं. तर आधी सांगितल्याप्रमाणे 19 ड्रॉप नॉर्मल सलाईन आणि यामध्ये 1 ड्रॉप ते 5% सस्पेन्शन. तर 10% सस्पेन्शन कसं, तर याच्यामधनं 18 ड्रॉप नॉर्मल सलाईनचे 18 ड्रॉप घ्यायचे आणि 2 ड्रॉप RBCचे घ्यायचे. 10% सस्पेन्शन बनवलेलं आहे. याच्यामधनं 1 ड्रॉप दोन्ही ट्यूबमध्ये टाकायचे. 1 किंवा 100 मायक्रोलिटर टाकलं तरी होते. 100 मायक्रोलिटर आपण याच्यामध्ये टाकू. ठीक आहे, 2 ट्यूबमध्ये टाकायचं. तर एका ट्यूबवर लिहायचं टेस्ट आणि एका ट्यूबवर लिहायचं कंट्रोल. आता टेस्टमध्ये काय टाकायचं, आता टेस्टमध्ये आपल्याला टाकायचं आहे, टेस्टमध्ये आपल्याला टाकायचं आहे इथे हे जे कुमसिरा आहे तो टाकायचा टेस्टमध्ये. हे आपण टेस्टमध्ये कुमसिरा टाकला. आपण 100 मायक्रोलिटर सॅम्पल घेतलं आहे, त्यामध्ये आपण कुमसिरा टाकला आहे
100 मायक्रोलिटरच. आणि यामध्ये टाकायचं आपल्याला नॉर्मल सलाईन. यामध्ये नॉर्मल सलाईन 2 ड्रॉप नॉर्मल सलाईन टाकायचे. यामध्ये आपण नॉर्मल सलाईन टाकलेलं आहे कंट्रोलमध्ये. यामध्ये आपण AHG टाकलेलं आहे. आता या दोन्ही ट्यूबला आपण सेंट्रीफ्यूज करू 1 मिनिट कर. आता ह्या दोन्ही ट्यूब आपण सेंट्रीफ्यूज केलेल्या आहे. T आणि C, टेस्ट आणि कंट्रोल. कंट्रोल ही निगेटिव्ह टेस्ट दाखवते. तर आपल्याला हे फक्त कंपेअर करायसाठी असते. टेस्टला आपल्याला मायक्रोस्कोपमध्ये बघून याला पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह टेस्ट आहे हे आता आपण मायक्रोस्कोपमध्ये बघूया. चला. आता आपण इथे DCTची स्लाईड लावलेली आहे. ती स्लाईड आपण स्क्रीनवर बघूया कशी दिसते. हे बघा, स्क्रीनवर दिसतंय. पूर्ण सेल सेपरेट आहे म्हणजे DCT ही निगेटिव्ह आहे. ही झाली डायरेक्ट होम टेस्ट.